कथा प्रवाह शिवानंद महाराज शास्त्री जी। राधे 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 राधे। आपल्या बोधे गावामध्ये 10 वर्षापूर्वी यावेळेस महाराजाची आपल्याला कथा तात्याच्या शब्दाने लाभलेली आहे, त्यानं सांगितलंच आहे। पण पहिल्या दिवसापासून मी कथा ऐकल्यापासून थोडं मनात दिवसानुदिवस बदल होऊ लागला। असं वृंदावनात असल्यासारखंच 2 दिवसानं वाटू लागलं। आणि मी गेलो नव्हतो, पण आमच्या मालकीनला आणि लहान मुलाला वृंदावनला पाठविलं। दोघांना जाण्यापेक्षा म्हणलं कुणीतरी एक जण पाठविलं। मी गेलो नव्हतो, अडचण तिकडं न गेल्यामुळं मग चला म्हणलं काहीतरी आपले बदल व्हावा, आपल्या बरोबर आणखी कोणाचा बदल झाला तर चांगलीच गोष्ट आहे। आणि हे राक्षसी खाद्य आहे, राक्षसी खाद्याला समजा कुठंतरी आळा घातला पाहिजे। क्या बात आहे, ही असं एक तरुणाची इच्छा पाहिजे। आणि आज ही सगळा वृंदावनचा महिमा बघून व महाराज तुमचं सर्व वक्तृत्व श्रवण करून ऐकून माझ्या मनात बदल झाला। आणि मला अशी की शेवट बुद्ध्या देव की इच्छा न होणे अशी माझ्या मनातसुद्धा इच्छा आहे। तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या ही माझी नम्रतेची विनंती आहे। वा वा, खूप खूप धन्यवाद। भास्कर भाऊसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा सगळ्यांनी। हरिभक्तीपरायण गोपिका भाभी गडदे, कारण महाराज ह्या सुद्धा एक चांगल्या वाचक सूचक आहेत आणि ज्ञानेश्वरीचं पूर्ण आहे। DN दादा सुद्धा माळकरी जरी नसले तरी पण गेली 25-30 वर्षापासून आमच्याबरोबर ज्ञानेश्वर माऊलीची जी दिंडी येते आहे महाराज, त्या दिंडीचे ते कट्टर वारकरी आहेत आणि पायी दिंडीत असतात। तशा भाभीच्या धार्मिकतेने गावात सुद्धा खूप बदल झाला। भाभींना विनंती करतो की आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करावं। राधे राधे। असो भगवंताच्या कृपेने सगळ्यात बदल व्हावा ही भगवंताच्या चरणी सर्वांनी प्रार्थना करावा। असे असणारे हे 7 दिवस भागवत जे झालेलं आहे, ह्या भागवतातून ऐकून सगळ्याच्या मनामध्ये परिवर्तन व्हावा। सगळे नाचणारं शेजारणी बरोबर, आपल्या घरातल्या माणसाबरोबर, लेकराबरोबर, सगळ्या मित्राबरोबर सगळ्यांना चांगलं राहावा, हीच भागवताचे असणारं फळ आपल्याला मिळालेलं आहे। आणि असं फळ मिळेल असे आपण मनामध्ये भावना असणारी धरावी। असं असणारं या भागवताचं फळ, भागवत म्हणजे असणारं नुसतं ऐकणं आणि सोडून देणं नाही। ही भागवत म्हणजे आपल्या असणारं जीवनात आनंद देणारं आणि आपल्या जीवनात असणारं कसं वागायचं ही समजून सांगणारं भागवत आहे। आपल्या जीवनामध्ये कसं वागावं, सगळ्याबरोबर असणारं खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे, प्रेमानं वागा हीच असणारी ईश्वरचरणी प्रार्थना करते। माझे 4 शब्द असणारे संपविते। राधे 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 राधे। या भागवताबद्दल काही कोणाला मनोगत व्यक्त करायचं असेल तर माता भगिनींनी समोर यावं। एक दुसरी अजून एक सूचना महत्वाची देतो। कालपासून एक चर्चा होती या की भास्कर गडदे यांना माऊली तात्या यांनी माळ घातली या। अजिबात नाही, भास्करनं समोर सांगावा। ज्यावेळेस भास्कर मला म्हणले तात्या माझी इच्छा आहे, त्यावेळेस मी जाऊन माळ आणलेली आहे। म्हणजे बळच काल इथून काही पळून गेले 9 भाऊ आहे, मी बळच कुणालाही सदस्य, आता माझा अनिबा दादा रोज संघ असतात, पण मला तसं कुठलंही करायचं नाही। त्याची कुणी म्हणजे एकदा माळ घालून पुन्हा काढणं ही सगळ्यात मोठं पाप आहे। त्याच्यामुळे मी कुणालाही बळजोबरी करणार नाही। आपल्या बोधेगावचं तुम्हाला सांगून टाकतो, इथं शेजारी गर्देवाडी आहे महाराज। या गर्देवाडीला 1000 बकरे पडतात आणि 110 घर आहेत। त्या गावाला अजूनही 10 नाही DN पाटील, ते गाव भिकारी गाव आहे। म्हणून मी म्हणतो आपलं गाव जी सदन झालंय ह्या सांप्रदायिक मुळे आपले खूप चांगलं आहे। आपले तरुण बांधव सुद्धा चांगले आहेत। आज एक टीम चांगली आहे। चंद्रकांत, तुम्ही जास्तीत जास्त सदस्य तयार करा, कारण तुमचं अध्यक्षपद हे आम्हाला खूप चांगलं लाभलेलं आहे। तरुणांची टीम आहे आपल्याकडं, पर तरुणामध्ये जास्त ही पेरणी करा एवढीच विनंती करतो। महाराजांना काय भागवताचं ही केलं त्याच्याबद्दल सिद्धराम पुन्हा सांगतील, मी इथंच थांबतो। ज्यांची 7 दिवस झाला आपण या ठिकाणी कथा श्रवण करीत आहोत,
ते हरिभक्तीपरायण भागवताचार्य शिवानंदजी महाराज शास्त्री पैठणकर यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण कथा गेली 7 दिवस झालं श्रवण करीत आहोत. खरंच महाराज, आपण कथा जशी टीव्ही चॅनलवर कथा असते ना, आस्था ह्या चॅनलवर वृंदावनमध्ये कथा जशी असते का, त्या पद्धतीने महाराजांनी भगवान बोधेश्वराच्या या पावन दरबारामध्ये आपण कथा केलेली आहे महाराज. त्याबद्दल आपण सर्वांनी महाराजांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचंय. खरंच अगदी तरुण मंडळी, महिला मंडळ आपण काल बघितलं असेल. असं या ठिकाणी भगवान बोधेश्वराच्या पावन दरबारामध्ये असं भक्तिमय वातावरण झालं की या कथेतून जाऊ सुद्धा वाटत नव्हतं महाराज. काल बाहेर गेल्यावर चर्चा करू लागल्या, खरंच काय कथा महाराज करते की अशीच कथा आपल्याला ऐकावं वाटावं असं. खरंच महिला मंडळ सुद्धा त्यांच्या वाणीतून आपली स्तुती करू लागलेलं महाराज. खरंच महाराजांचं विशेष कौतुक करतो महाराज. आपण या ठिकाणी आमच्या बोधेश्वर नगरीमध्ये 7 दिवस झाला आपण अतिशय भक्तिमय वातावरण आणि वृंदावन या ठिकाणी जशी कथा होती त्याच पद्धतीने या ठिकाणी कथा केलेली आहे. बोधेगावची एक संस्कृती आहे, अतिथी भव असं महाराजांचं या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी सत्कार संपन्न होणार आहे. अगोदर महाराजांचा प्रथमतः आहेर दिला जाईल आणि महाराजांचा सत्कार होईल. हरिभक्तीपरायण भागवताचार्य शिवानंदजी महाराज शास्त्री पैठणकर यांचा आहेर करण्यासाठी मी माऊली तात्या गडदे आणि DN पाटील गडदे यांना विनंती करतो की आपण आहेर करण्यासाठी वरती यायचे. दादा उठा.